हरे राम 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 हरे हरे, हरे हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे हरे कृष्ण राधा कृष्ण हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे हरे कृष्ण राधा कृष्ण हरे हरे। हरे राम राम हरे हरे, हरे हरे कृष्ण राधा कृष्ण हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे हरे कृष्ण राधा कृष्ण हरे हरे। पुंडलिक वरदा हरे विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय, भक्ती सम्राट नामदेव महाराज की जय, आदिशक्ती मुक्ताई माते की जय, सच्चिदानंद त्रिपाद महाराज की जय, सच्चिदानंद रामदास बाबा महाराज की जय, सच्चिदानंद नारायण बाबा महाराज की जय, सच्चिदानंद रोहिदास बाबा महाराज की जय, सच्चिदानंद नाना बाबा महाराज की जय। वंदे मातरम, वंदे मातरम, भारत माता की जय, भारत माता की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय, राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान की गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, गावदेवी माते की जय। पहिलीच ओळी नाही का? ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या, जय जय सतविद्या आत्मरूपा, देवा तुझी गणेशू आणि सगळ्यात मध्ये परगाजू म्हणे निरुक्ती जाजू अवतरणे। प्रत्येक कार्यक्रमाला सुरुवात गणपतीपासून सुरुवात होणे घ्या। हा इथे कशी आपली 15 दिवशी एकादशी आहे आणि हे एकादशी सांगायला पाहिजे ना, कुटुंबाला नाम करून भेटला। हा कोणी कोणी तरी संगत तशी पंगत आणि एक दिवगणाची संगत नसली तर आम्ही गेलो होतो खड्ड्यामध्ये। काय सांगू आता, दिवगणाचे उपकार माझ्या निरंतर दाखवायचे नाही का? माझा अनुभव सांगतो मी। मी कधी आयुष्यामध्ये भजन कीर्तन कधी ऐकलं नाही। एकदा राहुलला गेलो होतो बिहारची बरोबर आणि तिकडे माझ्या मनावर डायरेक्ट परिणाम झाला। असं वाटतं मला माल घालावा, घरी आलो बायकोला सांगून माल घालायचं, बायको सांगतो मला बी घालायची आहे। माझा एक व्यासपीठावर खरं सांगायचं अनुभव सांगितलं का म्हणे अनुभव बरं म्हणे शब्दाचं करून कामा नाही, अनुभव आल्या अंगी तो या जगाने अनुभव सांगा नाही का? तर मी जातीला गेलो, सर्व बोलतो मला माल घालायची। तिकडनं बघा तिकडनं श्रीपाद बाबा रामदास बाबा त्यांच्या दृष्टीने पैशाने माझ्या एक मनावर परिणाम झाला, मी माल घातली नाही का? तुका म्हणे होता ठेवा तो या भावात सापडला। मी कधी आमचे भजन कीर्तन कधी ऐकले का? संत कृपा झाली, इमारत फल आली, संत कृपा झाली वाच्यावर आहे। मी कसं आहे असं आहे का मला लिहिता वाचता येत नाही का? ही संतांची कृपा आहे। काय सांगू आता संतांचे उपकार मध निरंतर जा, खरं सांगायचं वाट केल्यावर खोटं सांगायचं नाही। तिथून बोल धर्माचे पालन कधी पाखंड खंडन याची आम्हा करणे काम बिद, अरे बोले तैसा चाले त्याचं म्हणतात तसं वागायला पाहिजे ना। तिथे फायदा काय? जे अनुभव आपल्या आले ते लोकांना सांगायला पाहिजे ना का? तुका कोणी सांगे माझा अनुभव आले, अनुभव जे पण सांगायला नाही का? माल कशा काय घाला पाहिजे? जन्मामध्ये तुझी माल त्याच्या बायकोच्या घरात मग होतं तशी सद्गुरु वाचवणी सापडण्या सोय धराई पाया आधी। किती आमच्यामध्ये वागलो नाही मी, काय नाही, मला टाटा होता नम्र झालं होता त्यांनी कोणीला आणता हंकर द्वारा नवलोक राजीला। व्यासपीठावर खाऊ आहे की व्याज कोणाला भेटत नाही जागा नाही का? ही व्यासपीठ खरंच चांगला पाहिजे बाबा। काय घ्या आपण झालं देह कालाचे आणि धनिक कव्याचे माणसाचं काय आहे का घेऊन जाणार आहे? ती मालच घातली पाहिजे। तशी भरती सद्गुरू केला पाहिजे, ती सद्गुरू कसा काय पाहिजे?
शास्त्रपरती आत्मपरती आणि गुरु शास्त्राला धरून पाहिजे ना का. आपलं खाणं काय आहे, आपलं पिणं काय आहे, मी नेहमी सांगतो ना का. अरे आपण ओठाने पाणी पितो, ओठाने पाणी पिकवतो माणूस, बकरी, गाय, म्हैस नाही का बैल, आणि जीवनी कोण पाणी पितो, कुत्रा, मांजर, वाघ, सिंह. सद्गुरू म्हणजे सद्गुरू कसा पाहिजे काय की काय खायला पाहिजे, आपलं खाणं आहे का काय खायला पाहिजे. अरे डाळ रोटी खाओ और परंतु काय बी खाऊन जमवणं शाकाहारी व्हायला पाहिजे माणसानी, तेव्हा माणसाला हे येतो नाही का. एवढा मोठा घट्टाकटी दिली भगवंतानी, दिले इंद्रिय हात पाय कान, मुख बोलाया वचन नाही का, डोळे चांगले बघायला, तोंड देत बोलायला, कान दे ऐकायला, पाय दे चालला, हात दे खायला नाही का. काय करायला पाहिजे आपण, आपण करा सरळ. संसार बंधन तोडावे, या संसार बंधन तोडला पाहिजे. आपण मायामध्ये पडले. अरे नको नको म्हणा, गुंतू माया झाली, कालाला जवली गाता वया, कालाची बावडी पडेल बा तेव्हा, सोडून तेव्हा माये बाप, सोडून पाठीची बहीण, सोडून शेतीची कामी बायको, सोना का कोण सोना, सोडून ते एका चक्या भवंत सोना नाही का. म्हणजे आपण ते केलं पाहिजे ना, सद्गुरू केलं पाहिजे, कुठे नम्र झाला पाहिजे. नाही तर काय मी केला तू कोण केला राव, हंकार वारा नो लोक राजा तुझ्या हात नाही काय. लहानपण ते का तेव्हा मुंगे साखरेत राहावं नाही का, लहानपण तिला माझ्या. हा मार्ग कसा आहे, आनंद आहे ना, आनंद संप्रदाय आहे. इथं अनुभव जे बोलू नाही का. अरे मीची गाडी तर बोलत तिकट लागतो, कारला का करू लागतो, फुल काढायला करू कधी उद्या लगेच ना हो, तसं अनुभव लगेच नको यावला. अरे अनुभव आले आणि ते जगाने नाही का. आणि दोन्ही दिवसाचे सारखे वर्म जातो पारखे, कोयल आणि कावला. कावला कसा करतो, काव काव कर नाही का, आणि कोयल कधी मधुर होते नाही का. तसं राज हाऊस बघला, दोन्ही दिवसाला सारखे वर्म जातो पारखे. अरे पेल्यामध्ये दूध ठेवला, बघला कटकट घेतो नाही का, आणि राज हाऊस पाणी वेगळं आणि दूध वेगळा करतो नाही का. तो राज आपण कोण आहे, राज हाऊस नाही का. वारकरी मारकरी दोन्ही दिवसाला सारखे वर्म जातो पारखे. आपण कोण आहे, कालावर वारकरी वारकरी आहे नाही का. आपल्याला सोसनी माल जपा मला म्हणे काळजी और बीच में डाला दूध, मला विचारे क्या करेगा जपने वाला कबूल. कुठली माल दिली आपल्याला, ज्ञान देव म्हणे जप मला, अंतरची माल जप नाही का. हरी बोला उठता, हरी बोला कांटा, हरी बोला देता, हरी बोला. अरे कधी बघा, कधी वाचायला जातो, कधी लकवा येतो, म्हणजे माल जपल का, नाही जपू शकत ना. तुकाराम म्हणे आहे सर्वात सोपे, शहाणा तो धुणे, शहाणा असं तो घे नाही का. बघा काय सांगतात ते निरोप तुमच्या पोचला नाही का. बुद्धीय जन न देखडो कळला बुद्धी जग, हा निरोप तुमच्यावर पोचला पाहिजे आपल्याला. बाबा सांगायचे चांगला विचार केला, त्याने चांगला विचार केला पाहिजे माणसाने. नाही तर काय फायदा हो, काही फायदा ना. आपण एकदा माणूस जन्म आहे नाही तो, त्याचे काय करायला पाहिजे. अरे आपण देवाला नामस्मरण करायला पाहिजे, त्याचे काय करायला पाहिजे. चिंतन चित्ताला लावी मनाच्या मनाला, आणि गुरुची माणूस चिंतन करायला पाहिजे, तेव्हाच माणूस बोलतो नाही का. चिंतन नाही काय नाही त्यात काय विषय पाडू आणि गोल प्रमाणे झाला कडू. अरे कशाला यायला पाहिजे शाळेमध्ये, ते बॅटरी चार्जिंग करायला यायला पाहिजे ना. आता रिटायरमेंट झालो बघा, यो कार्य आम्ही चळवळ ठेवले, मी मोठा भाऊजी आणि मोठा बाबा धनी बाबा आणि पतंग रे बाबा, या शिवड्या बोलतो आपण. अरे बोले ते जात आले आहे का. आता रिटायरमेंट झालो ना, कोणी यायला नको सत्संगामध्ये नाही ना, आम्ही बोलत टाकून दिलं नाही का. हे त्याचा बरा नाही इतका भला, इथे यायला पाहिजे वाचायचे. हा कार्य कसा आहे, इथे बोलतो धर्माचे पालन, धर्माचं पालन करतो का आपण, बोलतो तर वागतो का आपण, वागत नाही ना. वागायला पाहिजे, नाही तर काय फायदा हो, काही फायदा नाही. हे नामच मला एकमेकाला द्यायला पाहिजे नाही का. मनी नाही भाव का देव मला पाव, देव अशाच्या भावाचा आहे का. देव बाजारचा भाजीपाला आहे भावाला, सोन्याचा देव केला तर तोरणचा भेव नाही का, मातीचा देव केला तर पाण्याचा भेव, लाकडाचा देव केला तर आगीचा भेव, फुलाचा देव तर वाण्याचा भेव, ढगाचा देव त्याला वंडाचा भेव. इथे सांगले देवा नाही रूप, देवा नाही गाव, देवा नाही काय कोठे काही, ज्ञान देव म्हणजे भजा आत्मदेवा, आणि आत्म्याची सेवा करा त्याची. देव कसा आहे, पाण्याने भिजणार नाही, शासनाने तुटणार नाही, वाऱ्याने उडणार नाही. मग देव कुठे आहे,
देव आहे हृदय मंदी शोधून पाहे देव नटला नाना परी भरून उरलं त्याला तुमच्या मध्ये देव आहे ना. कधी करणार हो कधी करणार या हरिनामाच्या बँकेमध्ये राम नाम तुम्ही करा जमा ही हरिनामाची जमा शेवटी येईल तुझ्या कामा ही हरिनामाची जमा शेवटी येईल तुझ्या कामा. तुम्ही नाम आठवा थोडं पुण्य साठवा आणि पुण्याचे कुशल वाटवा. एवढे नामामध्ये पाव रे नाम तुझे नारायणा कोणी पासळा ढगाचे डगर होते आम्ही हो. काय बोलता येत नाही का लिहता येत नाही का संतांची कृपा बोलायला लागला म्हणून नाही का तशी संगत तशी पण आता बघा कबीर महाराज थोडे अरे आपण हे करतो खातो ते खातो नाही का. कबीर महाराज मन जातो जान तर मन जन शरीर आपले शरीर पाठवलं काय मन ज्याला संपला विषय. आपलं खाणं काय आपलं पिणं काय नाही का हे भगवंतानी चांगलं खा चांगलं टिकेल नाही का खायला पाहिजे नाही का. तर आपल्याला हे नामच मग घेतला पाहिजे वारंवार आणि ते फायदा घ्या हो. बघा अरे सकाळचा टाइम असतो आणि नारद म्हणून संतांची पूजा करतो. अरे देवा तुझी आम्ही पूजा करतो संतांची पूजा करतो बोलतो संतांना मग सांग का मला काही. मग तो जा त्या पंढरपूरच्या एक या कुंभनावर एक सरडा असले तुला संतांना सांगेल जातो नारद मुनी पंढरपूरला. तो कुंभनावर सरडा असतो तो खाली उतरतो नारद मुनी दर्शन घेतो आणि तिथेच मरण पावतो. डबल देवाजवळ येतो. देव संतांची पूजा करतो ना तो देव असं झालं. मग तो जा आनंदीच्या एक पिंपळाच्या झाडावर एक पोपट बसले तुला संतांना मी सांगेल काही. तेव्हा जातो नारद मुनी आळंदीला. तो पोपट बिचारा खांद्यावर उतरतो नारद दर्शन घेतो आणि तिथेच मरण पावतो. आणि 2 घटना झालेली आहे. पण आता काय करायचं पण त्या राजाला 12 वर्ष मुलगा झाले तो तुला संतांना सांगेल काही. आता हे बघा पहिला सरडा नंतर पोपट आता मुलगा आजच्या रूम मध्ये असतो त्याचा बारसा असतो नाही का ते राजाला मुलगा झाला असतो. आता जायचं का आतमध्ये एनटीओ ते पारे करायचे म्हणजे नारद मुनी आले तर सोडते ना आपण सोड बोलतोय. तो 12 दिवसा मुलगा काय म्हणतो तुझ्या दर्शनाने काय झालं सरडा झालो सरडाचा मी पोपट झालो आणि पोपटचा मानव जन्म झालो. हा जन्म माणसाचा एकदाच येते. काय करायला पाहिजे होती जन्माला ती नरा देव तो सोडा करायला पाहिजे नाही काय. देव सोडा करण्याचे फायदा काय देवाचा सोड करायला पाहिजे नाही ते काय फायदा काही पाहिजे देव सोड करायला पाहिजे. तो आत्मा माणसाला येतो नाही का. माल घातल्यानंतर बघा कधी अवस्था होतो डोळ्यात तो आसूर झाला होतो. राम रोमानमधून नामस्मरण झाला होता नाही का. कंठी पे म्हणतात नाही हृदय पण रामरूप त्याची अवस्था होती नाही का. कन्या सासुऱ्याची जाये मागे परतुनी पाये अशी झाली माझ्या जीवा कधी भेटेची केशवा. जीवना वेगळी मासोली कसा तो माणसाकडे करता कापतो नाही का. तशी माणसाचा अवस्था होतं. छोट्या झोपडीमध्ये हाती गेला ती झोपडीची कशी अवस्था होतं तसं नामच मला अनुभव परवाने तसा अनुभव माणसाला येतो. माळ घाल्यानंतर यालाच बोलतो अनुभव. तारी घेतली गोरी घेतली त्याला अनुभव या शरीराला अनुभव आले तो लोकांना सांगणार नाही का. अनुभव आपल्याला येतो इथून नाही का. चिंतन केलं तर ऑटोमॅटिक माणूस बोलतो नाही का. नाही तर काय फायदा. आता बघ एक धनगर तो सकाळी संध्याकाळी मेंढऱ्या बकऱ्या घेतो रानामध्ये तर ते सिरियल लिहिलेले असतं ते सिंहाचा बच्चा ते मेंढ्याच्या घरामध्ये येतो आणि तो धनगराचा सकाळी संध्याकाळी मेंढ्या घेऊन जातो. काही काळानंतर तो सिंहाचा बच्चा कसा सर्व मोठा दिसत तर सिंह येतो अरे तो सिंहाचा बच्चा अरे नाही मग तुम्ही मोठा मेंढा तो काय करतो माहिती का सिंहाच्या मानगीला घेतो मोठा सिंह. अरे तुझे दात वगैरे तुझा शेपूट वगैरे तुझे पाय वगैरे तू सिंहाचा बच्चा आहे ना तू मेंढ्याच्या गर्भामध्ये फिरू नको बकऱ्याच्या गर्भामध्ये फिरू नको. तसं आपण कोणते आहे सिंहाचा बच्चा आहे ना या काळात समजा आपल्या दुसऱ्या गर्भामध्ये जाऊन जा इथून निघताना बोलायची नाव खरं सांगायचे तर इथून निघलं व्या चिडवली सिंहाचा बच्चा आहे आपण इथून निघा आपण सिंहाचे बच्चे आहे निघाय बोलू नको तू ब्या करतो मी ब्या करतो इथून निघा थोडा पाहिजे नाही तर काय फायदा. अरे वाल्या कोली आपण आगरी आपण कधी कोंबडे खाल्ले असते हो कधी बकरी खाल्ली असते नाही का. ते
वाल्या कोणी 7 रांग नाही भरले एक रायचे गवडा रायचे करणे का तिथे नाही तिथं नारी मुली जे इथे तो वाल्या तो बोलते तुला मारतो अरे माझ्या काय विना आहे बोलतं तू कोणते करतो बोलतो बायको कोण करतो तो मुलगा येतो तो अरे बाबा मी पैसा सारखा आणतो कोणच्यासाठी आणतो बाबा तुला करतोय बोलतो आणाचा कोण बोलतो मुलगा बोलतो तो याला भरला ना बायकोला विचारतो बाबा एवढा पैसा आणतो तुझा करतोय ते वाल्याची तू पेटली अरे नाही कुणाचे कुणी तुझे नरे कोणी अरे आरती जायच्या पाण्या माझे म्हणतात मायेचा वाल्या म्हणे का तेव्हा तो वाल्याचा वाल्मिक होतो आपण आगरी होते का आपण बी कसं होतो वाल्याचा वाल्मिक झालो नाही का नाही का वाल्मिक झालो आपण कधी करणार हो तसं आपण आपलं खाणं काय ना पिणं काय आपण नाही का एक हिंदू असं हिंदू नाही का हिंदू चावला किती ढंका मारतो आई बाबा करतो नाही का त्या आधी पालबाई खातो पालबाई आपल्या जेवणामध्ये मरून जातो ना नाही का किती पाल विसर आहे त्या पालला कोण खातो माणूस खातो नाही का कोंबडी खातो कोंबडी खातो तर कोंबडीला खातो आपण माणूस खातो नाही का पण किती खाणं आहे आपल्याला तसं आपलं खाणं शाकाहारी आहे डाळ रोटी खा बोलतो मी ती शाकाहारी खायला पाहिजे माणसा याचे काय फायदा नाही का आपण काय घेऊन जाणार आहे देह काळाचे धनिक वगैरे येतात तिथे माणसाचं काहीच नाही हो मरणाआधी सावध व्हावे इथं आपले समजून निघावे मानवा उत्तम तुझी काया जन्म घालू नका वाया माणूस कुठे ऐकतो बघा आता किती असं नाही का नेहमी बोलतो ना गाव भरले मामाचा कोण नाही का किती पण जेव्हा जीव किती मालक आहेत किती सांगू न ज्ञानेश्वरी किती सांगू न ज्ञानेश्वरी न माणसा परात मेंढर बरी त्याला खायला दिलं तर खाताय नाही दिलं तर उपाधी राहताय जेव लावतो या मालकावरी जेव लावतो या मालकावरी न माणसा परात मेंढर बरी मेंढर ऐकता मी माणूस कुठे ऐकतो बघा आता किती बघा किती बघा किती आले मंडपामध्ये मेंढरे ऐकतात ढंग तरी माणूस कुठे ऐकतात नको उद्या जाव परवा जाव आता करू अरे करू तर करूच जाणार आहे नाही का ती मेंढर ऐकतात माणूस काय ऐकत नाही माणूस ऐकत नाही त्याची संगत त्याची पंगत होते माणसाची नाही का माल कशाला घालले पाहिजे सामनेवानी विचारलं माल कशा उत्तर द्यायला पाहिजे की नाही सगळे माल करायची पाहिजे का हे बॅटरी मोबाईल चार्जिंग झाली पाहिजे तेव्हा तो माणूस बोलत तेव्हा तो या नाही का तेव्हा याकडे मग काय फायदा हो काही फायदा नाही मी नेहमी सांगतो हरिनामाच्या बँकेमध्ये नाही भरणा नाही हो घे हरिनाम घे अरे माया साडी सोन दे हात लावणे नशिबाला तू रडतो दाई या संसारा पाये तू संसार केला गाये साऱ्या अंगाची झाली लाये आयुष्य गेले हातपाय टाकले मुखी राम नाही घे हरिनाम घे अरे माया साडी सोन दे हात लावणे नशिबाला तू रडतो दाई या संसारा पाहिजे का तू म्हणते पैसा अरका इथे तर राहील सरकार मेल्यावरती तुझ्या बरोबर मातीचा एक मार्का घे हरिनाम घे अरे माया साडी सोडून दे तू म्हणची घरदार आणि इथे तर राहील सार आणि मेल्यावरती तुझ्या गावाच्या बाहेर तेवढंच आपल्याला मोठा बंगला मिळला म्हणतात चला खाली आता आहे खाली आता जायला नाही का ठेवतात बाहेर करतात लगेच त्याला बाबा ठेवायला आमचा डॉक्टर बोलतो बोवडी नाही का ठेवतात का लगेच आवडतो की नाही तू म्हणती बायका पोर ते तुझ्या मागेचे चोर मेल्यावरती घाबरं बोलते तुझ्या ते डोक्यावरी म्हणे तुकड्या गोड्या हत्ती त्याची शनात होईल माती रावण मेला लंका झाली तशीच होईल गती रावणाची किती यादी होत नाही का काय घेऊन जाणार नाही का तसं नामस्वरूप घेऊन जाणार नाही का एक सभा भरली सभा राजामध्ये तर बोलते जीवन माझ्या बकरीचा पोट पर्यंत त्याला 2000 रुपये बक्षीस सर्वांची लाईन लागतं कोणी हिरवा पाला आणतो कोणी दुर्वा आणतो 2000 रुपये बक्षीस बकरीचा पोट मिळणार याची लाईन लागतो गावामध्ये
नगरसेवक मोठं म्हणजे बकरीचा मोठं 2,000 बक्षीस अशी लाईन लावते एक तिकडनं असं आता श्रीपादमध्ये करायचं काय बघून दे बकरी कशी होती अशी होती झाली कट्टी खाऊन हिरो पाला गवत नाही का ते श्रीपाद बाबा येते घर तू म्हणजे माझ्या बकरीच्या 2,000 बक्षीस ते घेते बकरीच्या इकडनं पण मी तिला पटवून आणतो एक काठी घेतो नामाची काठी घेतो तिला दाखवतो पाला घाल उपट घाल उपट पण ह्या परिसराची राजा ती बकरीला माहितच आहे की बाबा आता जर यो घालला दुर्राग पाला तो यो बाबा मारील आपल्याला ती बकरीला कोणची भीती आहे ते काठीची भीती आहे ना बघा आपल्या भीती कुठे कोणची देवाची भीती नाही का तुकाराम नाम घेता कापे यम एवढी पावर आपल्या नामाची तुकारामाने कुठे भजन केला 1 नंबरला 2 नंबरला अरे माझी मजा झाली अनावर वाचा छंद या नामाचा घेत नाही छंद नाही नामाचा हे काही कामाचा छंद टिटवीला तिने समुद्र आठवीला छंद नामाचा पाहिजे नाही तर काय फायदा काही फायदा नाही का जन्माला हेलण पाणी वाहून मेला आता बघा एक राजापदी एक आपल्या आयुष्य किती आहे 40 वर्ष आहोत ना आता माझा 63 वय नाही का ते बोलत 4 लोक येतात माणूस बैल माणूस बैल आणि कुत्रा आणि कोण एक माकड येतो बोलतो आमचा आयुष्य कमी करून द्या बैल काय बोलतो अरे मला कशाला 40 आयुष्य कधी नांगरला जापतात कधी लेकरला पाणी खाऊन आता आम्ही बी जेवण जाम कामा केली नाही का तो बोलतात माझा आयुष्य कमी केला तो माणसाला किती गेला 60 तो काय बोलतो कुत्रा काय बोलतो अरे देवा माझा आयुष्य कमी करून द्या कोणी घाला घालतो तर नाही घालत नाही का तो बी औषध दिला किती झाला माणसाला 80 झाला नाही का आणि माकर काय बोलतो वय झालं बघा गावी आतमध्ये सुनबाई चांगली असेल ठीक आहे नाही का जे आवडला तिथे नाही का आज 100 वर्ष आयुष्य माणसाला आले परमात्मा ते नाही केलं तर काय पाहिजे जन्माला ह्याला तर पाणी वाहून मेला हा जन्म पुन्हा नाही त्याचे काय करावं आपण करायला पाहिजे काय फायदा का काय फायदा नाही का काय फायदा ना आपल्याला ते नामस्मरण घेऊन जायचं सतत नाही तर काय फायदा काही फायदा ना आपण बघा एक आता सांगतो मी एक हिंदू असं मुस्लिम असो दोघे जातात पावाला खाडीमध्ये हिंदू काय पावतो 10 गणपती आला 10 मारुती आला 10 शंकर आला नाही का आपले हिंदू लोक किती थोडी देव आणि मुसलमानचा कसा एकच देव आहे तसा आपला एक देव करून आपला वारणा देव पण होतो नाही का साधू संत मध्ये आपोला तर एक देव करून घ्यावा तिने विना जीवा सुख नाही देव आपल्या जवळ आहे पंढरपूरला भेटा गाव आनंदीला का भेटणार तीर्था ढोंडा पाणी देव रोकला सज्ज नाही का देव आपल्या जवळ आहे कधी कला गुरुविना ज्ञान कलेना अक्काल बाजारात मिलेना गुरुविना ज्ञान कलेना अक्काल बाजारात मिळे नाही गुरु करावा बरकट नाही का त्याचे धरावे मनगड पहिलीचे दोन आधी मी को मग देव कोण नाही का गुरु कसा पाहिजे बरकट शास्त्र पाहिजे पाहिजे गुरुना त्याचा अनुभव मात्र येतो नाही तर काय फायदा आपण सतत आपलं नामस्मरण झालं पाहिजे आणि इथे बघा अनुभव पण म्हणे नाही का तुका म्हणे अनुभव पण शब्दाचे का म्हणे अनुभव आणि झाड लावला शेड्याला पाणी घालायचं बुंदाला पाणी घालायचा वरून पाणी घालतो कधी बुंदणार हो अरे बुंदाला पाणी घालणार हो बुंदाला पाणी टाकतो तसे बुंदाला पाणी मोगरा फुलला फुली वेळी त्याची कली झाला आता आपली भक्ती कधी आतून आहे मी नेहमी सांगतो पेलवण झाला ना त्यांनी अंगाला तुला जवळ जावं पिला पाहिजे ना तेव्हा माणसाला ताकद येईल ना आपण वरून दूध टाकतो कधी टाकणार कधी अनुभव माणसाला येतो आतून बघते भुकटीला तो आतून आणि भक्ती आतून करायला पाहिजे ना आतून सर्व गोष्टी करायला पाहिजे नाही का आतून केलं तर चांगलं आहे नाही का आतून करायला पाहिजे कुठली गोष्टीचं काय फायदा आहे का अरे आईच्या गर्भामध्ये असतो किती घाणीमध्ये असतो किती नरकामध्ये असतो नाही का देवा त्या नरकातून काढ
याच्या काय मध्ये तुझं अखंड भजन केलं नाही का. 9 महिने होतात, 9 दिवस बाहेर निघतो ना का. मग त्याला मायाचा वाढवा लागतो. हे माझं ते माझं सर्व नाही माझं. मग देवाला वचन त्याचं अखंड भजन करी. विसरला त्या थोड झाले आणि 35 खाली चवळे कोण दूर राहतात. संत दर्शने लाभ पद्मनाभ जोडेला. तिथे तुटले ना तिथे दुरुस्त करायचं आपल्याला. तिथे दुरुस्त करायचं आपल्याला आहे नाही का. कधी कला माणसाला कलतं मी माणूस ओळखलं नाही का. कल्ला पाहिजे माणसाला, नाही ते काय फायदा हो. काय फायदा नाही. आपण काय घेऊन जाणार आहे नामस्मरण घेऊन जायला पाहिजे इथून. नाही तर काय ते आपल्याला इथून आपल्याला सांगायला काय शिरव बाबा हा निरोप तुमच्यावर पोचला पाहिजे नाही का. आपण एक तर अनुभव नाही का. अनुभव सांगायचे माणसाला नाही की तू आणि आपला आनंद सांभाळायचा अनुभव आहे नाही का. इथून आपला अनुभव सांगायचे आहे बाबा आपल्या गुरुते जन न दे बरोबर कळवा येतो हा गुरुते जाऊ त्या निरोप सांगायला पाहिजे. अरे आपण काय घेऊन जाणार आहे. नामस्मरण घेऊन जायला पाहिजे. भगवंताला तेच मागायचं ध्यानात आहे का जेव्हा तुझा विसरणं व्हावं नाही का. तुझ्या नामाचा विसर परत कोटी हत्या करे. नामच पाहिजे नाही का. नाम घेण्याचा परिणाम होतो माणसाला. इथून माणसाला ना देव कुठे आपल्या जवळ आहे. पाणी आहे खालते देव आपल्या जवळ आहे. कधी करणार आपलं आवरण केलं तर गेलं जे काय आवरण येतो नाही का. तरी आपल्या देव जवळ आहे. आपल्याला अनुभव नाही येतो नाही का. अनुभव आला पाहिजे माणसाला. तो इथून बोलणं येतो नाही का. ते आपल्याला सांगायचे नाही तर काय आपण एक नाही का सांगतो मी सांगतो ना बाबा हे आपल्याला हा जन्म पुन्हा नाही एकदा जन्म येतो माणसाला. त्याचे काय करायला पाहिजे नाही तर काय फायदा हो. काय फायदा नाही का. आपले नामस्मरण घ्यायचं आहे तुमचं नाही का. नाही का. आता बघा नेहमी आता काही आता 1 नंबरची गाडी सर सुरू आहे आता नाही का. सर्व टेकनावर काम करून म्हणजे इथून काय नाही का. तशी आलोच नाही की बाबा ही प्रत्येकाला आलोच नाही त्याला आलोच नाही का. आपण काय केलं म्हणजे आपण माग घातलं तर काय धन्याची मावली तारी पतीच्या पावली. धन्याचं मावळचं बा अरे आमच्या याच्यामध्ये हे आले नाही का. मी सांगतो नेहमी नाही का. घोटीला जायचं श्रीपाद बाबाला डोले भरून पायायचं. या रामदास बाबाला डोले भरून पायायचं. धुल्याला जायचं. त्या नाना बाबाला डोले भरून पायायचं. मी नेहमी बोलतो दिव्याला जायचं. त्या सत्यवान बाबाला डोले भरून पायायचं. नारायण बाबाला डोले भरून पायायचं. ते यारे बाबाला डोले ते सुदाम बाबाला नाही का. बाकी बाबा आजी नाही बाबा ते बाबांना तर डोलं भरून पाहिजे नाही का. ते दिव्याला नसतो आता मी जन्माला झालं पाणी वाहून गेलं ते त्यांची कृपा झाली माझ्यावर. नाही तर मग मार्गदर्शन काहीच नाही का. अशी त्यांची कृपा झाली ना माणसाला बोलतो माणूस. नाही तर काय फायदा नाही. आपण काय नाही का सर्व मायेमध्ये गुरफडले आपण नाही का. मोजता येत नाही जगाच्या मापान. मोजता येत नाही जगाच्या मापान. एवढं प्रेम दिलं माझ्या श्रीपाद बाबानं. एवढं प्रेम दिलं माझ्या रामदास बाबानं. एवढं प्रेम दिलं माझ्या नारायण बाबाने. एवढं प्रेम दिलं माझ्या रोहिदास बाबाने. प्रेम दिलं माझ्या नाना बाबाने. काय अडचणीची काढली भल्याची वाट नवराजीला अमृता बघतो नाही का. एवढा प्रेम दिलं श्रीपाद बाबाने. विसरू नको साधका तू माझ्या श्रीपाद बाबाला, माझ्या रामदास बाबाला, माझ्या नारायण बाबाला, माझ्या रोहिदास बाबा नाही का. विसरून नाही का. आपला विसर पडला नाही का. आपल्याला विसर पडला नाही पाहिजे आपल्याला नाही ना. एवढी आपली यायची नाही का. आपलं नामस्मरण आपल्याला दिले आपल्या नाही का. आता कोणती सत्यावर बोलतो सत्यावर नाही का. ते नाही का चाले शरीर कोणाच्या सत्याने कोण बोल हरिना. ते केव्हा ऐकतो एक नाही त्याचे भजन चुकून नाही का. वाजा नाही का. रामाला हलका झाला. अरे माझी डगरावर चढतात. पहिला टाकला बुराला, दुसरा टाकला तोही बुराला. वरती कोण होता मारुती. कधी आला म्हणजे तुझी दुसऱ्या डगराला आलो कधी
काय सांगले तरती तरती भरोसा नाम धाडत तसा कसा श्रीपाद बाबाने आपल्याला तसा दिले नाही का नाम धाडत तसा दिले आपल्याला तरुण जायला नको तरुण गेलं पाहिजे भाऊ तरुण जायला नाम धाडत तसा आपल्या जवळ आहे नाही का आपल्या जवळ हाय आपल्याला का बघा गाय गाय कशी असते गायचे सणाची बाजूला गोचिडी असतो नाही का शॉर्टकट सांगतो तिचे बाजूला नाही का रक्त आहे तिचे शेवकायचं ह्या दुधातून रक्त सेवन करतो नाही का हा कमळाचे एक तल्यामध्ये बेडूक आहे आणि कमळाचा कांदा होतो नाही का बाहेरचे मुंगे येतात आणि मकरंद घेऊन जातात शेवटी बेडकाला काय होतं चिखल तसं आपल्या ज्या घरामध्ये देव आहे नाही का कधी कला मानलं कल्लं पाहिजे मानलं नाही कळलं तर काय फायदा नाही आपल्याला नाही का मी सांगतो नाही का मानुष में देव बन जाए देव बन जाए मैं सिर पार में संगमा मानुष में देव बन जाए देव बन जाए सिर पार में संगमा घर तुम कैसे घर तुम कैसे घर में मंदिर बन जाए सिर पार में संगमा पानी तुम कैसे पानी में मोती बन जाए सिर पार में संगमा जीव तुम कैसे जीव में शिव बनेगा घर तुम कैसा घर का मंदिर बनेगा पानी तुम कैसा पानी का मोती बनेगा जीव तुम जीव शिव नहीं का शिवाजी बनेगा नहीं का या श्रीपाद बाबा ने या रामदास बाबा न निज रूपाला दाविल आज्ञाच लगीन परमात्म्याची लाविल जीवाच लगीन या शिवाची लाविल गाडी हालताना गाडी चालताना जीव होत या बेदार या गाडीचा श्रीपाद ड्रायव्हर या गाडीचा रामदास ड्रायव्हर या गाडीचा को श्रीपाद ड्रायव्हर चालतो कोणच्या हातावर बोलतो सत्य नाही का चालतो आपण या सत्य नाही का आपल्याला त्याच्या माणसाला अनुभव येतो नाही का बाबाचा चांगला विचार केला तर आपण या चांगला विचार केला म्हणून आपल्या नाही का कोणी आमची मालकी झाली बघा मला सांगतो 4 दिवस होतो 1 तास एवढा कठोर राहायची त्याची भाग्य जशी उजळली त्याचे माझ्या वडिलांना 4 दिवस मरला होते आम्ही दोघा नवराबाई चिंतन केला की जन्माला ह्याला पाणी मेलाची मी एकादशी करतो मोठे गावात 16-17 वर्ष एकादशी करतो तेव्हा ते भाऊ वडील मला 500 रुपये द्यायचा बाबा हे 500 रुपये घे तर मला मालाचा विषय मांडू नको काय सांगू नको बाबा तुझी मर्जी नाही का तर आम्ही दोघं आमचा अनुभव होतो की चिंतन केला 7-8 दिवस तर बोलतं केलं तर मग सकाळी उठला बोलतो मला चिंतन माळ घालायची आणि मला एवढा आनंद वाटला जयाला फोन केला म्हणजे भाऊजी माझ्या वडिलांना माळ घालायची जयाला गेले भाऊजी पंजाबले करतात का नाही हो जयाने दरीला फोन केला दरी आले घरा बोलतो मला सांगितलं भाऊजी सांगतो अरे माझ्या जीवाकरता मला माल घालायची पाहिजे आणि कोणी बोलतो म्हणजे बायको मालकरी होत नाही कोणी बोलतो म्हणजे पोरं मालकरी होत नाही आणि चिंतन केलं सर्व हे अनुभव घ्या ही ज्ञानेश्वरी खरी आहे 1 घंटा 2 घंटे चिंतन करा बायको पोरं नाही मालकरी तुम्ही घुस घालू नये त्याला चिंतन झाला पाहिजे व्यासपीठ सांगतो 1 घंटा सांगतो सांगा त्याला म्हणजे कुठे बी द्यायला नाम सोडून घेते यायला बायकोला द्या मुलाला द्या नामाची परिणाम झाला पहिला हो पहिला होणार नाही पण नामाची ही खरी व्यासपीठ गादी आहे आमचा अनुभव सांगतो म्हणून नवराबाई चिंतन केलं वडील मालकरी झाले 13 वर्ष पेन्शन झाली वारकरी झाले ना किती आनंद आहे तसे आमच्या महाराजाचे 5वीला सर्वांच्या मोठ्या भाऊच्या आमचं ठीक सांगतो आमच्या मला मुलगी हो मुलगा हो 5वीला मला नाही का मग मुलांना बायकाला इथं हाणायला पाहिजे तेव्हा तो विषय पडेल नाही का विषयाचा पारू गोड माणूस मी मला घातले मला अनुभव नाही कसा अनुभव विषयामध्ये कुरपडले इथे यायला पाहिजे नाही का आमच्या परिवार भाऊचं अरे बघा की बाबा यांच्या कुरपडे झाले का परिवार व्यासपीठ सांगलं की नाही का
परवाई बाबाजी बोलतो मागते अरे निवृत्त वाढवा, अरे निवृत्त वाढवा लागला म्हणून बोलतो ना मी देवा. दत्त वाढवला तुम्ही सांगाय का? दत्त सत्य सांगतो काय? सत्य वाचा बोलणे बोलू नाही का? सत्य होतो ही यांची सांगितलं ती पद्धती तर काय घेऊन जाणार? काहीच नाही. हे दिवसांची संगत झाली म्हणजे मार्गावर लागलो नाही तर काय. आता गेलो तो वाया जन्म मुदल गमवली. आता रिटायरमेंट झालो. आता तरी करा बाबा या परमात्मा या इथं लवकर. आता का आपण काय कामातून राहिलो ना आपण ना. आमचा जीव आहे ना याकडे तत्पर आम्ही सेवा करू. हात पाय ताण तत्पर सेवा करू आम्ही. आम्हाला या म्हणजे या पहिले 3:30 वाजता तब्येत चांगली होती. तिथं इकडे साऊथ मारुती मंदिरमध्ये आज दोघे आम्ही किती हार केले काय. आणि आम्ही इथून आम्ही बोलतो खरंच बोलणार आहे. लाख पहिले सेवा जीव करणार आम्ही तेव्हा बोलतो धर्माची पालन काही पाखंड करतात वागला तू वागत नाही आचरण हल्लीच नाही काय फायदा. कसं मालकरी होत नाही, मुलगा कसा मालकरी होत नाही, तू बाई कशी मालकरी होत नाही. त्याची संगत त्याची पंगत केली चिंतन केलं पाहिजे माणसाने. आठवणी एक महिना चिंतन करा. व्याज सांगतो तुमचा मुलगा सुनबाई होणारच मालकरी. कुठली बी गोष्ट घेताना त्या नामसून घ्या. व्हायलाच पाहिजे नाही वाटतं पाहिजे काही. ज्ञानेश्वरीचा अनुभव आहे. नाही आपण चिंतन 10 मिनिटं करतो 15 मिनिटं करतो. बाबा सांगत 3 घंटे करा, 2 घंटे करा, 2.5 घंटे करा, 1.5 घंटे करा, 1 घंटा करा किंवा अर्धा घंटा बी करत नाही माणूस. कसा बोलेलं कसं आहे करत वाच्या कुंडी होतं माणसाची. आम्हाला काही बोलता येत नाही. वेळी वाकडे नाही का. कधी शाळेत गेलो नाही. शनिवारी जातो आणि रविवारी सुटी. त्याच्यामुळे कर्माच्या भोगा नाही भोगावं लागलं आमच्या व्याज सांगतो. आम्ही शाळेत गेलो नाही का. तरी संतांची कृपा झाली तुमच्या संकट पडली. आम्ही बोलायला लागलो. काय बोलतो काय बोलून फायदा नाही. आमचा मोठा गाव किती हे आहे नाही का. मोठा गाव बोलला तर पडतात प्रत्येक शब्द शिव, प्रत्येक शब्द शिव. मी सांगतो सत्य ज्ञानेश्वरी सांगतो. मला 61-62 वर्ष 30 वर्ष झाली. बायकोला अजिबात शिव दिली नाही. सत्य सांगतो खरं सांगतो. विचारा बोलला कधीच नाही. मी बायकोचं ऐकलं नाही. एकच ऐकलं बायकोचा. उदाहरण मार्ग ऐकलं मी. शिव माणसाच्या तोंडात आले संपला विषय. मी आधीपर्यंत शिव दिले मित्र कधी शिव दिली नाही मी आधीपर्यंत. एकच बायकोचं ऐकलं नाही. एकच उदाहरण मार्ग ऐकलो आणि माझ्या जीवनाचा कल्याण केलं मी. कल्याण काय तर कुठे हे केलं तर मोठ्या गावामध्ये भजन नव्हतं माहीत नाही, कीर्तन नव्हतं माहीत, काय नव्हतं माहीत. हे देवगडची संगत म्हणून आम्ही 16-17 वर्ष एकादशी केली. एकादशी केली नाही का. आता तुम्हाला सांगतो आता एक चिमण्याचं चिमणी आणि एक माकडाचं माकड. पाऊस काळ येतो चिमणी बिचारा घट्ट बांधतो आणि ती दोन पिल्ली असतात. आता माकडाचा येतो अरे माकड पाऊस येतो ना तो माकड येतो तर तो हलवतो घट. तो बोलत चिमणी बाई बोलतात माझी 2 पिल्ले आहे ती पडती. ती माकडाने कधी घर बांधलं नाही. त्याचा आमचा घट्ट होता ते माकडाच्या आवडलं ते तोडून दिलं नाही का. ते आम्ही खातो ना अजिबात. तुमची लोकांनी संगत पाहिली ना आम्ही करायला लागलो. आपल्याला नाही का संगत चांगल्याची की चांगला मार्ग भेटो नाही तर का वाईट मार्ग भेटणार आपल्याला नाही भेटणार नाही का. आपल्याला बाबांनी दिले आपल्याला ते प्रसाद दिले आपल्याला नाही का. चणे दिले चणे ते प्याराला दिले काय टाकेमध्ये दिले. 2 मित्र असतात मित्र नाही का. ते सोम्या गोम्या असं श्रीमंत ते गरीब असतो. श्रीमंत असतो तर पेटीमध्ये होतो आणि गरीब असतो तो आमच्याकडे आणणारे माणूस. मी बघा मला टाळ वाटता येत नाही, मला बोलता येत नाही, मला काय करतात लाच बरं म्हणजे एकदम लाच बोललेला वळतो. तर मला काय राहत नाही, मला बोलायची भाषा नाही, माझी भाषा पण समजत नाही नाही का. तो परत घेतो माझ्याकडे येणं म्हणून. तो घेतो टिकाव आणि साधामध्ये पेरतो. श्रीमंत असतात मोठे
चेतनसारखे आपले बाबा म्हणून हा तो काय करतो पेटीमध्ये ठेवतो हा काय तो बाबा आहे तो बाबा अरे पण जागा म्हणा पेटीमधून येतो मध्ये बाग अरे बाबा मी कसं ठेवले जपून हा जपून सोन्याच्या पेटीमध्ये अरे त्याच्यामध्ये बुका आहे बुका आणि तुला काय बाबा सांगायचा तुम्ही टीका करून शेतामध्ये पेरले हा बाबा तुम्ही पेरलं पाहिजे ना हा तसं आम्ही आणणारी माणसा पेरलं मोठ्या गावात म्हणून आम्ही नाही सर्व पेरलं पण उगेल ना त्याचं उगेलं पाहिजे आणि तर काय पाहिजे बुका वाचला पेरलं तर उगवलं आपल्या बाबा पेरा दिले हा हे तुमच्या वाचलं हे पाहिजे नाही का झाला पाहिजे नाही तर काय फायदा काही फायदा नाही इथे एकत्र यायला पाहिजे ही बॅटी चार्जिंग करायला पाहिजे वारंवार नाही तर काय बघा आता काय ना मला हा हा मग काय बोलत आहात आम्ही काय सांगायचं तुम्हाला सांगून सगळं तुम्हाला तुला ऐकतो काय ऐकत नाही माणूस नाही का बाग धंगात मला सांगायचंय त्याला हे 1.25 किलो तर भेजायचं तो ऐकत नाही का मी सांगतो की सांगून घेणार की त्याने ते सांगायला पाहिजे काय तुझ्यावर नाही तर काय फायदा काही फायदा नाही माणसाचा एक दिवस जायचं आपल्या एक दिवशी जायचं आहे 7 दिवसानंतर पोचला पाहिजे आपल्याला ती मार्गदर्शक घातली पाहिजे त्यामध्ये आनंद आहे आणि संप्रदायामध्ये आनंद आहे आपल्याला दुःख आहे आपल्याला आनंद आहे ना आनंद आनंद आपल्याला 2 शब्द सांगायचे आहे नाही का त्याच्यामध्ये काय सांगू आता संतांचे उपकार मध्ये जागामध्ये येतात संतांची कृपा जी आहे का आपण आता छोटा विंचू आणि मोठा विंचू आता मोठा विंचू आलेला आहे छोटा विंचू बोलत आहे तू घेऊन घ्या छोटा बाबा सांगा छोटा विंचू आणि मोठा विंचू किती ठणका मिळतो नाही का आता मला काय मी काय सांगा आता मोठा विंचू सांगणार काय पिठावर मी काय सांगेल ना आता नाही का बाबांनी सांगले मोठा छोटी विंचू आता सारखा दोन्ही तुझे सारखे वर्मध्ये तो पार्टी का मोठा तुम्हाला बाबा सांगा बाबा काय सांगणार यो बाबा सांगायचं बाबा आता विटामिन मारू तर लवकर अरे यो मंदिर ओस पर्यंत ओस आम्ही 4 लोक चालू केला धनी बाबा नारायण बाबा पतंग बाबा आणि चिंतामण बाबा आणि शूटिंग करून राहायचो आम्ही शूटिंग करून राहायचो मोठा भाऊजी मी आणि या व्यासपीठाला काही लोकांचा अर्थ नव्हता इथे का म्हणले ठिकरा हे ठिकरा आहे ही नारदाची गाडी आहे ना एकमेका सहाय्य करून आलो सुपन ही एक बरेच लोक याला आम्ही नाही आटलो मागे आम्ही लहान परत कार्य करणार हो आता लिटा आता घरी जाय मी तर लिटा मी कामावर जायचं सुट्टी करून राहायचो आम्ही एका दिवशीला यायचो आम्ही तशी दलिबा बोलले आपण कार्यक्रम घ्यायचा आपण एका दिवशी बघला कुठे कार्यक्रम घ्यायचा नाही नारायण बाबूला कुठे कार्यक्रम घ्यायचा नाही चिंता बाबूला कुठे कार्यक्रम पतंग उडत नाही परत कुठे कार्यक्रम घ्यायचा नाही आई आपले यांचे नाही का ही सर्व हे ना एकामेका सहाय्य करू नाही एकीले तर केलं पण जमले मेलं अरे बाबा तो तुमचे पाय पडून जमतो मी जरा विटामिन माणसं या जरा रेडिओमध्ये सांगतो आम्ही बाकी नको कोणी सांगू जे रेडिओमध्ये काम केलं त्याला सांगतो आम्ही अरे हरिपटाला या पर्वतेमध्ये या कीर्तनमध्ये या आणि तू चालू केली आपण एकल्याच केलाय ग बोलणा व्यासपीठा पडतो नाही का कदम बोले त्याचा चाले अरे काय त्याचा वाढला पाहिजे त्याचा आचरण आणला पाहिजे नाही तर काय फायदा आपण यो कार्य घेणार यो दिव्याचा आनंद चालू जगामध्ये चालू आहे बाकी सर्व मोडले ते आपला कार्य रे तो लास्ट मध्ये राहणार कोणी येणार ते चालू करणार आम्ही आमची 4 मेवणे आणि मी 5 1 3 मेवणे 3 1 ये लास्ट में जीव जोड़े में ये ना समझ लगा कोई निंदा करो के वंदा करो सो इतना धंधा हम जाए नहीं का कोणी आम्हाला शिवा देते आम्ही ऐकू
ती आता लेटामध्ये जरा यावं तिथे नाही का इथे यावं नाही का बरा दादाकडे आहे नव्हता 5 मिनिट आहे ना 5 मिनिटामध्ये नाही का हा आपला धर्म आहे नाही का आपल्याला याच्यामध्ये नाम घेतल्यानंतर माणसाला सर्व अनुभव येतो माणसाला नाही का अनुभव येतो नाही का भूताचा गाव शेतकरी तो सकाळी शेतामध्ये नांगर करायला जातो नांगर घेऊन जातो ना शेतकरी काय करतो मागे घाटा त्याला भूत पडून होतो अरे शेतकरी दादा तुला मी पडून झाले माग काय मग जेवढी शेती नांगरून घे दिली नांगर शेतकरी का लगीन नाही होईल ना तसं काहीतरी पडत नाही अरे माझं लगीन करत आहे बायको दिली त्याला करूच्या भूताने घर बांधून दिला भूताने सर्व पैसा हरका आणि तो कसं तो शेतकरी बिचारा असा लाकडी गेलो होत झाला तुला नाही काम दिला तर तो बोलतो मी काय तुला खाईन बाबा खाय तर श्रीपाद घर झाले अरे तू एवढं काटा तू लकडी फिरवून झाला म्हणतो अरे बाबा मला भूत प्रसन्न झाले तो भूतका बोलतो तुला काम नाही दिलं तर मी खाईन अरे तुला एक काम देतो मी तुला या अंगण्यामध्ये मोठा मलखांब बांधून देतो त्याला काम दे वर जा खाली जा वर ये इस बंगले में 10 दरवाजा बीच में पवन का खंबा दावत जावत कोई नहीं देखा वही बड़ा है छम्मा बंगला खूपर बना है अंदर नारायण सोया हा बंगल्याच्या भूताला काम दिला तसं आपल्या भूताला काम दिलं ना आपल्याला भूताला काम दिलं का आपला सतत लक्ष द्यावं पाहिजे ना आपल्याला नामस्मरणावर नाही ठेवलं तर मग आपली जाणीव होतो नाही का पहिली ओळी नाही का ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय सहस्रविद्या आत्मरूपा देवा तुझी गणेशू सगळ्यामध्ये परगणू अरे ते का एक माणसा लगेच झाला मुलाचा आणि तो मंदिरमध्ये घेऊन झाला नवीन सुनबाई पुढे काय असतात तो चौकदार ती काय बोलतो सासूबाई सुनबाई बोलतो अरे सासूबाई हे बोलतो मारणार अरे बोलते मातीचे आहेत तर पुढे शिवा असतात बाबा अरे बाबा सासूबाई ते शिव मला खाणार बोलतो अरे बोलतो मातीचे आहेत ते काय खाणार तुला पुढे जातो तो बोलतो माग काय मागल पुढे गणपती तो बी मातीचा माती देव पाहुणार का आपल्याला नाही का मातीच नाही का नाही का म्हणजे माझे देव काय करणार देवा नाही रूप देवा नाही गाव देवा नाही का कोठे काही ज्ञान देव म्हणजे भज आत्मदेव अखंड सेवा करत त्याची नाही का पहिली ओळी काय सांगू आता मला वाटतं येत नाही ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय सर्वविद्या आत्मरूपा देवा तुझी गणेशू आणि सगळ्यामध्ये पहिलेच गणपती पूजा करतो नाही आपण आत्मरूपाची पूजा करतो आपण नाही का तो गणपती आपल्या जवळ आहे कुठे जायची गरज नाही का धरा बलकट भाव धरा बलकट भाव तुम्हापाशी आहे देव काव हिता रानो राणे काव हिता देश देशी तुझा संतान जावनी संताविन पापी नाही ऐसे वेद दिले गाई नका काही करू संत संग धरा आणि पुरुष थोडा अरे बाबा सांगायच्या व्यासपीठावर अरे तुम्हाला 13 वेळेला 14 पाहिजे त्याला अन्न खा माणूस खात नाही का तुला घे ना बाबा सांगायचे इटरला जन्माला तो नामा शुद्ध झाला नामा नाही का ते आपण माझ्या इटर पकडलं नाही का ते नामा शुद्ध होतो एक महात्माकडे गेलो आम्ही सत्यनाम मी वैष्णवेला होता ती महात्म्याची बायको आली बरं बा आई हो मला सेवा बाबा मोठा बाबा छोटा बिले बाबा मोठा बाबा तसं दिवाला कधी सोना पाडून सांगत द्या रे बाबा सांगायला ते गुलखा रे गुलखा नको मला सुद्धा होईल अरे काय
अन्य पर्व आहे ना हो. काय नको आपल्याला तर ते आज सुद्धा सौर पडतात. कधी करणार हो? माणसाला कळलं पाहिजे, आचरण आणायला पाहिजे नाही का. अरे आपल्याला सतत नामस्मरण करायला पाहिजे. पाणी काही यावं, काही बी यावं, दुःख यावं, सुख यावं, नाही का तो नामस्मरण आपल्याला येतो घ्यायला पाहिजे ना. नाही तर काय फायदा हो. कुंडली कवले हरिकर श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. विठ्ठल 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 कुंडली गौरहरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. सर्वांचे